How are you doing this evening? कसे आहात सर्वजण आज या Amen. सायंकाळी? Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. आमेन. God is good as usual. देव नेहमीप्रमाणे चांगलाच आहे. He does not change. देव बदलत नाही. His word does not change. त्याचा शब्द बदलत His नाही. love does not change. त्याचं प्रेम बदलत नाही. And that's why आणि म्हणून you can completely trust on Him. संपूर्णपणे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Father. Thank you, Lord. धन्यवाद. Amen. आमेन. Let the last become first. शेवटचे पहिले होऊ देत. Let the last become first. शेवटचे पहिले होऊ देत. Are you praying like that? तुम्ही अशी प्रार्थना करताय का? You should pray. तुम्ही अशी प्रार्थना करायला हवी I am last, की मी शेवटचा आहे but I want to become first. पण मला पहिलं बनायचं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. We'll open our Bibles to Matthew 25, 2 to 4. मत्थ्याचा 25वा अध्याय 2 ते 4 वचन त्यासाठी आपण काढूया. मत्थ्य 25 2 ते 4. And 5 of them were wise and 5 were foolish. They that were foolish took their lamps and took no oil with them, but the wise took oil in their vessels with their lamps. मत्थ्याचा 25वा अध्याय 2 ते 4. आणि त्यातल्या 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण त्या मूर्ख कुमारींनी जेव्हा आपल्या मशाली घेतल्या तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर तेल घेतले नाही, परंतु शहाण्यांनी आपल्या मशालींबरोबर आपल्या भांड्यांमध्ये तेल घेतले. I won't go into the details of this story, या कहाणीच्या तपशिलात मी जाणार नाही, but there are some foolish virgins and there are some wise virgins. पण काही सूज्ञ म्हणजे शहाण्या कुमारिका असतात आणि काही मूर्ख कुमारिका असतात. And if we have been a kind of fools, आणि आपण जर मूर्खासारखे असू ना, in a way that we were always last, म्हणजे अशा रीतीनं मूर्ख की नेहमी शेवटचे, now we still have the opportunity. तरी आता आपल्याला संधी आहे. We can take off from this moment या क्षणापासून पुढे आपण जाऊ शकतो and we can become first. आणि पहिले बनू शकतो. Amen. आमेन. In many years of ministry, मिनिस्ट्रीच्या किंवा सेवेच्या अनेक वर्षांमध्ये I have seen many people I called personally, अनेक लोकांना मी पाहिलंय ज्यांना व्यक्तिगत रीतीनं मी बोलावलं, knowing fully well that the way they were headed was going to lead to destruction. हे संपूर्ण जाणून की ज्या मार्गाने ते चाललेत तो मार्ग त्यांना पूर्ण नाशाकडे नेणार आहे. And I would tell them, आणि मी त्यांना सांगायचो, but they would refuse to listen. पण ते ऐकायचे नाहीत. And so the devil took them out. मग सैतानाने त्यांना काढून नेलं. And he takes people out very cheaply. आणि अशा रीतीनं सैतान अगदी स्वस्तपणे लोकांना काढून घेऊन जातो. And it's not good. आणि हे काही चांगलं नाही. Amen. आमेन. Many carelessly fall into the hands of the devil. अनेक जण निष्काळजीपणे सैतानाच्या हातात पडतात. अनेक बिलीव्हर जण निष्काळजीपणे सैतानाच्या हातात पडतात. Despite the clear warning signals that are before them. आणि अगदी क्लिअरली त्यांना सूचना दिलेल्या असतात. सूचनेचं चिन्ह क्लिअरली समोर असतं, तरी सुद्धा अनेक जण निष्काळजीपणे सैतानाच्या हातात पडतात. They can see the path which they are heading to is not taking them anywhere. त्यांना दिसत असतं की जो मार्ग मी पत्करलाय तो मार्ग मला कुठेही पोहोचवणार नाहीये, But they will still go on. पण तरी सुद्धा ते तसंच त्याच मार्गात पुढे जाणार. We need to turn around. तर असं नाही, जरा मागे वळून बघा की. And if you have a heart for God, आणि देवासाठी जर तुमचं हृदय असेल, even though you are last now, तर मग आत्ताला जरी तुम्ही शेवटचे असाल you will become first. तरी सुद्धा तुम्ही पहिले व्हाल. जर There is देवासाठी chance. तुमचं हृदय असेल तर संधी आहे. Anytime कधीही you decide to fully follow God, जेव्हा तुम्ही असं ठरवता की मी संपूर्णपणे आता देवाच्या मागे चालणार आहे, you will come out first. तेव्हा तुम्ही पहिलेच बाहेर या. Amen. आमेन. And these people, they assume that when they follow some instructions, आणि हे असे लोक जे असतात ते तर्क लावतात की काय तर्क लावतात की जेव्हा केव्हा आम्ही काही मार्गदर्शनपर सूचीच्या मागे चालतो they were doing God or the pastor or the leader a special favor. तेव्हा जणू काही ते देवाला किंवा पास्टरांना किंवा लीडर लोकांना काहीतरी एक स्पेशल कृपाच करतात, त्यांच्यावरती उपकारच करतात त्यांच्यावरती. No. असं नाहीये. It is for your own good. तुमच्या स्वतःच्या चांगल्यासाठी ती मार्गदर्शन सूची तुम्हाला दिलेली आहे आणि त्या मार्गदर्शनाच्या सूचीप्रमाणे जर तुम्ही चालत असाल
तर तिथल्या पास्टरांवर आणि लीडरवर उपकार करताय असं मानू नका. It is for your own good. तुमच्या स्वतःच्या चांगल्यासाठीच ते मार्गदर्शन आहे It is for your own life. आणि तुमच्या स्वतःच्या जीवनासाठी ते We are मार्गदर्शन दिलंय. concerned about you. आम्हाला तुमची काळजी आहे म्हणून आम्ही सांगतो. We don't want you to be in the back. आमची इच्छा नाही की तुम्ही पाठीमागे We असावं. want you to be in the front. आमची इच्छा आहे की तुम्ही पुढे असावं. We want you to be right in front. आमची इच्छा आहे की तुम्ही अगदी पुढे असावं. You should not be behind. तुम्ही मागे असता कामा नये. Amen. आमेन. God has planted you in the ministry परमेश्वराने तुम्हाला मिनिस्ट्री मध्ये रोवलेलं आहे. for a special purpose. काहीतरी खास कारणाने रोवलेलं And He आहे. is the one that gives you the shepherd. आणि परमेश्वरच तुम्हाला मेंढपाळ देतो. God is giving you the shepherd. देवच तुम्हाला मेंढपाळ देत असतो. And you have to listen to the shepherd. आणि तुम्ही मेंढपाळाचं ऐकायला हवं. Because they are there for your own good. कारण मेंढपाळ तुमच्या स्वतःच्या चांगल्यासाठी असतात. Therefore, म्हणून every instruction from any man of God, जी प्रत्येक मार्गदर्शनपर सूची कुठल्याही देवाच्या सेवकाकडनं तुम्हाला मिळते it is for your own good. ती तुमच्या स्वतःच्या चांगल्यासाठी असते. Amen. आमेन. Every word that comes from the pulpit जो प्रत्येक शब्द या मंचावरून या वेदीवरून येतो is for your own good. तो प्रत्येक शब्द तुमच्या स्वतःच्या चांगल्यासाठी आहे. Praise God. देवाला You धन्यवाद. won't know. तुम्हाला कळणार नाही A person who is looking to be last suddenly will become first. जो व्यक्ती शेवटचा बनायला पाहत आहे तो अचानक पहिला बनेल. I have heard people telling me मी असं ऐकलेलं आहे लोकांना मला सांगताना that one message, की एक उपदेश it changed me completely, एका pastor. तुमच्या एका संदेशाने माझं संपूर्ण जीवन Now बदललं I want pastor. to work completely for God. आणि आता मला संपूर्णपणे देवाचं काम करायचं आहे. We don't know who will be touched when. आपल्याला ठाऊक नाहीये कधी कुणाला स्पर्श होईल, कधी कुणाशी देव बोलेल. Amen. Amen. And suddenly we will see them in the front. आणि अचानक आपल्याला ती माणसं मागे होती जी आता पुढे दिसतील. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. You may think you choose the church you are in. तुम्हाला असं वाटत असेल की ज्या चर्च मध्ये मी आहे त्या चर्चला मी स्वतः निवडलंय. No, but the Lord has directed you तू there. काही निवडलेलं नाही. देवाने तुला त्या चर्चकडे जायचं मार्गदर्शन केलंय. Because God has a plan for you. कारण देवाची तुझ्यासाठी योजना आहे. Sometimes कधी-कधी. He takes you from one place and puts you to another so that the last will become first. देव तुला एका जागेतनं घेतो आणि दुसऱ्या जागेत नेतो का की शेवटचे पहिले बनावेत. Praise God. देवाला धन्यवाद. Sometimes He picks you up from the wrong company and puts you in the right company कधी-कधी. so that the last will become first. कधी कधी देव तुम्हाला चुकीच्या संगतीतनं काढून बरोबर त्या संगतीमध्ये बसवतो अशासाठी की जे शेवटचे आहेत ते पहिले बनावेत. Praise God. देवाला धन्यवाद. Sometimes the instructions come to you in such a strong way कधी कधी मार्गदर्शन इतक्या खंबीर रीतीनं तुमच्याकडे येतं that you were the last suddenly become first. की तुम्ही अगदी शेवटचे होता पण ते मार्गदर्शन ऐकून तुम्ही आता पहिले झालाय. Praise God. देवाला धन्यवाद. If you cannot be instructed, आणि तुम्हाला जर मार्गदर्शन घेता स्वीकारता येत नसेल, if you are in the company of those who no longer get involved in prayer or reading the Bible or doing something for the kingdom, आणि तुम्ही जर आता अशा काही लोकांच्या संगतीमध्ये नसाल की जे लोक बायबल वाचतात, प्रार्थना करतात, अशा लोकांची संगत जर आता तुम्ही सोडली असेल then you are in the company of the foolish virgins. तर मग तुम्ही मूर्ख कुमारिकांच्या संगतीत आहात. See? Because कारण there was not just one foolish virgin, फक्त एक मूर्ख कुमारिका नव्हती, there were 5 of them. 5 होत्या. None of the 5 understood. आणि त्या 5 कुणालाही कळलं नाही. Why? का? When you sit with fools, you also act like them. मूर्खांसोबत बसलं की आपण मूर्खांसारखं वागायलाच लागतो. If that, आणि त्यात out of that 5 foolish virgins, if one had switched places and gone to the 5 wise virgins, आणि त्या 5 मूर्ख कुमारिकांमधून एक मूर्ख कुमारिका निघून जर त्या 5 शहाण्यांमध्ये गेली असती you would have had 6 wise virgins and 4 foolish तर virgins. 6 शहाण्या कुमारिका आणि 4च मूर्ख कुमारिका राहिल्या असत्या. How many are understanding what I'm saying? किती लोकांना समजते मी काय म्हणतोय? When you sit with the wrong people, you become like them. चुकीच्या लोकांच्या संगतीत बसल्यावरती तू त्यांच्यासारखाच होणार आहे. You feel they are right. तुला असं वाटत असतं की नाही नाही हे लोक बरोबर आहेत. The foolish virgins thought we are all right. आणि मूर्ख कुमारिकांना असं वाटलं की नाही आम्ही बरोबर आहोत. Why? का? Because they were looking only amongst themselves. कारण की त्या फक्त स्वतःकडे स्वतःमध्येच बघत होत्या. If they had lifted up their eyes and looked at one wise virgin, they would have changed their mentality. जर त्यांनी डोळे वर करून जरी एका शहाण्या कुमारिकेकडे पाहिलं असतं ना तर त्यांची मानसिकता त्यावेळेला बदलली असती. Amen. Amen. Don't get to the point in your walk
तर तुमच्या या प्रवासामध्ये अशा पॉइंट पर्यंत येऊ नका where you fail to actively get involved in the things of God. की जिथं सक्रिय रीतीनं देवाच्या कार्यात तुम्हाला गुंतता येत नाहीये, आयुष्यात अशा वळणावर जायचं नाही. Are you understanding? की सक्रियपणे जिथं देवाच्या कार्यात गुंतायलाच होत नाहीये, तो रस्ता धरायचाच You कशाला? have to get involved in the kingdom of God to any level. एक तर देवाच्या राज्याच्या कुठल्याही कार्यात कुठल्याही स्तरामध्ये तुला हात घालावा लागेल, घालायचा आहे. 10% also if you put your hand in it. आणि 10% जरी देवाच्या कुठल्याही कामात तू हात The घातला last can become first. तर शेवटचा सुद्धा पहिला बनू शकतो. Amen. पण काहीतरी त्याच्या राज्यात करायला हवं. Activity of any kind, any measure should be there. काहीतरी क्रिया त्याच्या राज्यामध्ये कुठल्याही प्रमाणात आपण करायला पाहिजे. Amen. Amen. You have to be brethren in the church. आणि चर्च मध्ये सुद्धा बंधुजन बनायला शिका. Then you will become senior brethren. म्हणजे मग तुम्ही वरिष्ठ बंधुजन बनाल. कळतं ना? Are you understanding? अहो थोडे थोरलेही पाहिजेत ना. When you are an elder जेव्हा तुम्ही वडील असता and faithfully serving God, आणि विश्वासूपणे सेवा करत असता, you become a senior elder. त्याला तुम्ही वरिष्ठ वडील बनता. God will pick you up from there and put you up as a pastor. आणि देव तुम्हाला तिथून उचलून पास्टर सुद्धा बनवू शकतो. See, Huh? no fire, no goal. आग नाही तर मग काही ध्येय नाही. God will not put you anywhere. मग देव तुम्हाला कुठेही ठेवणार नाही. Amen. Amen. Never become laid back in your relationship with God. देवाशी तुमचं जे नातं आहे त्यामध्ये एक तर तुम्ही आळस करू नका. Never have the laid back attitude when it concerns God. देवाचा प्रश्न आला की आळशीपणा करायचा नाही. Amen. आमेन. Always be on fire for God. नेहमी देवासाठी आगीनं पेटलेलं राहायचं. God has to see you that you are actively involved. आणि देवाला तुम्ही दिसला पाहिजे की हा क्रियाशीलपणे माझ्या राज्यात काहीतरी काम करत असतो नेहमी. Amen. Amen. God has to see you reading the Bible. देवाला तू दिसलाही पाहिजे ना बायबल वाचताना. God has to see you praying. देवाला तू दिसला पाहिजे प्रार्थना करताना. God has to see you talking about Jesus. देवाला तू दिसला पाहिजे येशूंविषयी बोलताना. God has to see you that you have that passion for Him. देवाला तू दिसला पाहिजे की तुझ्यामध्ये तो आवेश आहे, तो देवाला दिसला The पाहिजे. moment God sees, आणि ज्या क्षणाला देव तुला बघेल, from the last He will put you in the first. शेवटच्या त्या आकड्यावरनं देव तुला पहिल्या नंबरवर आणेल. Praise God. देवाला धन्यवाद. To be in the group of the foolish virgin is a dangerous place. मूर्ख कुमारिकांच्या गटात जाणं ही फार धोकादायक जागा आहे. Because the bridegroom came and they were left. कारण वर आला आणि त्या तशाच राहिल्या. They knocked and knocked, but it was too late. त्यांनी वाजवलं पण फार उशीर झाला. They showed that passion, but it was too late. त्यांनी तो आवेश दाखवला पण फार उशीर झालेला They होता. showed the desire, but it was too late. मग त्यांनी इच्छा प्रकट केली पण तोवर फार उशीर झालेला होता. Don't wait till Jesus comes and then start running. येशूंच्या दुसऱ्या आगमनापर्यंत थांबून मग पळायला लागू नका. Amen. Amen. Run from today. पळापळ आजपासून करा. Praise God. धावाधाव आजपासून कर. Start from today. आजपासून सुरुवात कर. Amen. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. We have to show forth that we are interested in God. आपल्याला दाखवावंच लागेल की आपल्याला देवामध्ये उत्सुकता आहे, रस आहे, इंटरेस्ट आहे. Amen. आमेन. We have to show to the church that yes, I am interested in serving God. आणि चर्चला सुद्धा आपल्याला दाखवावं लागेल की मला ना देवाची सेवा करण्यामध्ये उत्सुकता आहे. Amen. आमेन. Some people you call them for some kind of assistance in the church काही and लोकांना तुम्ही चर्चमध्ये काही मदतीसाठी बोलवा, they will not come forward. नाही येणार, पुढे येणारच नाही. Not only that, आणि इतकंच नाही, they will discourage others also to come forward. इतरांना सुद्धा पुढे जाऊ देणार नाही. If you don't do it, don't discourage others अरे also. तू करत नाही, तुला करायचं नाही तर दुसऱ्यांना जाण्यापासून कमीत कमी थांबवू तरी नको ना रे. At least you can say, you go, brother. कमीत कमी त्यांना तरी म्हण की ब्रदर तुम्ही जा, तुम्ही करा, सिस्टर तुम्ही करा. God will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. Even in that statement of telling somebody else to do it for God, God will bless you. एवढेही विधान जर तू कोणाला तरी केलं ना की जा जाऊन तू कर, प्रभूसाठी कर, तर प्रभू तुला आशीर्वाद देईल त्या विधानासाठी सुद्धा. Amen. पण स्वतःही करायचं नाही, दुसऱ्याला करू द्यायचं नाही. Let none हे of बरोबर us आहे. stand in the group of the foolish virgins. आपल्यातल्या कोणीही मूर्ख कुमारिकांच्या ग्रुपमध्ये उभं राहू नये असं मला सांगायचं तात्पर्य आहे. Amen. आमेन. All of us should stand in the group of the wise virgins. आपल्यातल्या सगळ्यांनी शहाण्या कुमारिकांच्या ग्रुपमध्ये उभं राहायचंय. Because it's a very terrible state to be in the group of the foolish virgins. कारण की मूर्ख कुमारिकांच्या गटात असणं फार भयानक गोष्ट आहे बरं का. Be not partakers with them. त्यांच्याशी तुम्ही काही सहभाग घेऊ नका. The Lord says, come out of them. प्रभू म्हटलाय की त्यांच्यामधून बाहेर पडा. Come out of them. त्यांच्यापासून बाहेर निघा, बाहेर पडा. I want you to be wise. माझी इच्छा आहे की तुम्ही शहाणे बना.
Because these are the last days. कारण की हे शेवटचे दिवस आहेत. We need to get back to our first love. आपल्याला आपल्या प्रथम प्रीतीकडे परत जावं लागेल. We have to get back to our first works. आपल्याला पहिल्या कामांकडे, पहिल्या प्रेमाकडे परत जावं लागेल. We have to give a shocker to the devil. आपल्याला सैतानाला धक्के द्यावे लागतील. Yes. आमेन. Give a shocker to the devil. सैतानाला थोडे धक्के द्या ना. He has been giving shockers to us. सैतान आपल्याला धक्के देत आला आजपर्यंत. When will we give him shock? आपण कधी सैतानाला धक्के देणार आहोत? He thought that you are slept. सैतानाला असं वाटलं की तुम्ही झोपलाय. And so that's why he is sitting next to you. आणि म्हणून सैतान तुमच्या शेजारी येऊन बसलाय. But you have to rise up like a giant पण तुम्ही अगदी धिप्पाड माणसासारखं उठायचं. and finish the work that God has given to you. आणि देवाने जे कार्य तुला दिलेलं आहे ते संपवायचं. You have got a file with you. तुझ्या हातामध्ये फाईल आहे. The assignment is given in that file. कामगिरी त्या फाईल मध्ये दिलेली आहे. Open it up. ती फाईल उघडा. Follow it. त्याच्या मागे चाला. Follow after God. त्याप्रमाणे करा. देवा मागे Your चाला. work is done. तुमचं काम झालं. फाईली घेऊन फिरण्यात पण अर्थ नाही. उघडून तशी कामही करा. Praise God. देवाला धन्यवाद. You know, Paul was last. पॉल शेवटचा होता. Paul was last. पॉल शेवटचा होता माहितीये ना. Apostle Paul was last. प्रेषित पॉल शेवटचा होता सगळ्या शिष्यांमध्ये. He started last. त्याने सुरुवात पण शेवटी केली. The other apostles were very much before him. बाकीचे सगळे प्रेषित अगदी त्याच्या पुढे होते. Because कारण they had the privilege of seeing Jesus. त्यांना सौभाग्य मिळालेलं होतं येशूंना पाहायचं. They had the privilege of walking with Jesus. बाकीच्या शिष्यांना येशू सोबत राहून येशूंना पाहायचं सौभाग्य मिळालं. They had the privilege of hearing from Jesus' mouth येशूंच्या मुख्य ऐकण्याचं सौभाग्य बाकीच्या शिष्यांना मिळालं. all the instructions सगळं मार्गदर्शन त्यांना येशूंच्या स्वतःच्या मुखात straight मिळालं. from the mouth of Jesus. सरळ येशूंच्या मुखातनं. See, Paul didn't have that privilege. पॉलला हे सौभाग्य लाभलं नाही. He didn't see Jesus. पॉलने येशूंना पाहिलं नाही. He never walked with Jesus. पॉल कधी येशूंसोबत चालले नाही. He did not have a company like Peter, James and John had आणि a company. पॉलला कधीही याकोब, योहान यांच्या प्रमाणाची अशी जी संगत होती, या लोकांची फ्रेंडशिप होती, एकत्र होते, तसं पॉलला काही लाभलं नाही. Peter, James, John, they were like the wise virgins. आणि पेत्र, योहान, याकोब हे सगळे शहाण्या कुमारिकांसारखे होते. Here Paul was alone. इथं पॉल मात्र एकटा होता. They had taken off. आणि ते तर सगळे पुढे गेलेले. In that race they had taken off. त्या शर्यतीमध्ये हे सगळे पुढे गेले होते. They were all trained by Jesus. सगळ्यांना येशूंनी प्रशिक्षण दिलेलं They होतं. were all called the disciples of सगळ्यांना Jesus. शिष्य येशूंचे असं नाव होतं. But not Paul. पण पॉलला असं म्हटलं गेलं नाही. Paul was not called a disciple of Jesus. पॉलला काही येशूंचा शिष्य हे नाव पडलं नाही. Paul said, I am a loser. पॉल म्हणाला मी पराजयी आहे. But I will not be a loser. पण मी पराजयी होणार नाही. I started late. मी उशिरा सुरुवात केली. But I will take off. पण मी पुढे जाणार And I आहे. will come first. आणि मी पहिला येणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Have the heart like Paul. तसं पॉल सारखं हृदय ठेवा. Paul said, I will run faster. पॉल म्हणाला मी आता अगदी घाईघाईनं धावणार आहे. I will do what I am called to do. आणि मला जे काही करायला पाचारलंय ते मी करणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या प्रिय the लोकांनो, very people who saw you before ज्या सर्व लोकांनी तुम्हाला अगोदर पाहिलेलं will आहे, be shocked at your present condition. तुम्हाला धक्का बसेल तुमच्या सद्य स्थितीला पाहून. Yes. Ah. The moment they will see a change in you, ज्या क्षणाला तुमच्यामध्ये त्यांना फरक दिसेल, they will say, ते म्हणतील is he the same fellow? हा तोच आहे का? Till yesterday we just saw him sitting in one corner. कालपर्यंत आम्ही या मुलाला एका कोपऱ्यामध्ये खुर्ची धरून फक्त बसलेलं पाहिलं होतं We saw him so worldly. आणि इतका जगीक होता. Now what is wrong with him? आता याला काय झालं? He's so different. आता हा इतका वेगळा कसा झाला? How did he take off? कसं म्हणजे एवढं पुढे आला? Say, Huh? how did he take off? कसं एवढं पुढे कसा आला? Say, you know, when Jesus came to his hometown, येशू जेव्हा त्यांच्या गावी आले, to स्वतःच्या Nazareth, नाझरेत गावात आले, he went into the synagogue straight येशू सरळ सभागृहात गेले and he began teaching to the people for the first time. आणि पहिल्यांदा अगदी येशूंनी लोकांना शिकवायला सुरुवात केली And they were stunned. आणि सगळे आश्चर्यचकित झाले. They said, this is Jesus. आणि सगळे म्हणाले हे येशू आहेत. He was playing marbles with us. गोट्या खेळायचे आमच्या सोबत. हा Suddenly- येशू आहे आमच्या सोबत गोट्या खेळायचा. Where did he get such wisdom? एवढं ज्ञान कुठून आलं याला? Where did he get such miraculous abilities in आणि him? कुठून चमत्कार करायची एवढी कुवत ह्याच्यामध्ये आली आमच्या सोबत गोट्या खेळणारा माणूस हा? Yes, in Matthew 13 you can read it. मत्थ्याचा 13वा अध्याय तिथे हे सगळं लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. 54 and 55. मत्थ्य 13, 54 आणि 55. They said, ते म्हणाले is this not the carpenter's son? हा तर सुताराचा मुलगा आहे ना? Is not his mother called Mary? आणि त्याच्या आईचं नाव मरिया आहे ना? Is not his brethren James and आणि Joseph and Simon and याकोब, Judas? सायमन, जुडा हे त्याचे भाऊ ना, शिमोन, यहुदा वगैरे. Same Huh? fellow. हा तोच आहे ना? Some said, no, he looks like him. काही म्हटले नाही नाही तो त्याच्यासारखा दिसतो. नाही, तोच आहे. नाही तोच आहे रे.
त्याच्यासारखा दिसतो वगैरे नाही, तो तोच आहे. Say, praise God. देवाला धन्यवाद. Suddenly, अचानक the unknown person became known. अनोळखी माणूस ओळखीचा झाला. Say, any time you can take off. म्हणजे कधीही तुम्ही झपाट्याने पुढे जाऊ शकता And the last will become first. आणि मग शेवटचे पहिले येणार. Praise देवाला God. धन्यवाद. You will become first. तुम्ही पहिले If होणार. you take off today, you will become first. आज जर सुरुवात केली तर पहिले याल. Because the race is not to the swift, कारण चपळ लोकांना शर्यत धावता येते असं काही नाही. but the race is to the one who is passionate after God. पण जे देवामागे आवेशी आहेत, शर्यत त्यांची आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So I said Paul started late. तर मी तुम्हाला आता सांगितलं की पॉलची सुरुवात उशिरा झाली. He was saved at the Damascus road. दमिश्काच्या रस्त्यावर त्याचं तारण झालं. But from there he took off. तिथून मात्र त्याने जी सुरुवात झपाट्याने केली ती Never केली. turned back. आणि परत म्हणून कधी मागे वळला नाही. Praise God. देवाला धन्यवाद. He himself shares this account आणि स्वतः पॉल आपल्याला हे सांगतो. in Galatians 1:23. गलतीचा पहिला अध्याय आणि त्यातल्या 23व्या वचनामध्ये The man who formerly persecuted us, no, some people said, काही लोक म्हणाले the man who formerly persecuted us is now preaching the faith he once tried to destroy. गलती 1:23 मध्ये तर त्यांनी हे मात्र ऐकले होते की जो पूर्वी आमच्या पाठीस लागत असे, तो ज्या विश्वासाचा नाश पूर्वी करीत होता, त्याचे शुभवर्तमान आता तो सांगायला लागलाय. Paul was telling them, म्हणजे पॉल त्यांना सांगत होता, this is how the people are seeing me now. अशा रीतीनं आता लोक माझ्याकडे पाहतायत. He's writing to the Galatian church. तो गलतीकराच्या चर्चला पत्र लिहून हे सांगतोय. He said, all over people are talking about me. आणि त्यांना म्हणतोय की सगळीकडे सर्वत्र लोक माझ्याविषयी बोलतायत, माझी चर्चा सगळीकडे सुरू आहे. They said he was the one who was persecuting the people. आणि लोक म्हणत होते की अरे हा लोकांचा छळ करणारा होता ना एकेकाळी, Now he's preaching the same faith he wanted to destroy. आता ज्या विश्वासाचा त्याला नाश करायचा होता त्याच विश्वासाची सुवार्ता तो सांगत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Verse 22. आणि मग 22वं वचन, And I was unknown by face to the churches of Judea which were in Christ. गलती पहिला अध्याय 22वं वचन, आणि यहुद्यातील ज्या मंडळा म्हणजे चर्च ख्रिस्तात होते त्यांना माझी तोंड ओळख नव्हती, ते चर्च मला ओळखत नव्हते. Nobody knew Paul. कोणालाही पॉल माहित नव्हता, चर्चेस मध्ये त्याची ओळख नव्हती. They knew Peter, they knew James, they knew John. पेत्र, योहान, याकोब यांचा परिचय सगळ्यांशी होता, सगळ्या चर्चेस मध्ये होता. But they didn't know Paul. पण कुणालाही पॉल माहित नव्हता की हा पॉल कोण आहे. He was unknown by then. सगळ्यांना तो अनोळखी होता, कोणीही त्याला ओळखत नव्हतं. But the way he took off, पण ज्या रीतीनं पॉलने टेक ऑफ केला ना, continents came to know him. खंडच्या खंड, सगळ्या खंडांना तो कळला की हा पॉल कोण आहे. Continents came to know him. म्हणजे संपूर्ण खंडाला कळून गेलं की पॉल कोण आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Make a खंड, U-turn देश नाही, today. खंड. Make a U-turn today. आज तुम्ही वळण घ्या. बस झालं, युटर्न घ्या, आता Amen. बस परत जा. Cleanse yourselves. स्वतःला थोडं साफ कर. You know, when God sent Ananias to Paul तुम्हाला माहितीये देवानी जेव्हा अनन्याला पॉल कडे पाठवलं with a message निरोप घेऊन that you have to go and speak to Paul, की तुला जाऊन पॉलशी बोलायचंय अनन्या, Ananias protested. तर अनन्याने जरा विरोध केला He said, Master, आणि म्हणाला, गुरुदेव you can't be serious. तुम्ही असं हे गंभीरपणे सांगताय का? I think so. You don't know about Paul. म्हणजे आर यू सिरियस? तुम्हाला पॉल विषयी माहित नाही? आत्ताची ढब बोलायची. आर यू सिरियस? तुम्हाला पॉल विषयी माहित नाही? Say, I mean, Jesus not knowing. म्हणजे येशूंना माहित नाही असं होऊ शकतं? Jesus, are you serious about Paul? म्हणजे येशू, आर यू सिरियस? पॉल विषयी तुम्ही हे सांगताय? Everybody is talking against this Paul आणि सगळे पॉलच्या विरोधात बोलतायत. because of the terrible things he has been doing to all the church members. कारण महाभयानक गोष्टी चर्चच्या मेंबर लोकांना तो छळतोय काय, त्रास देतोय काय, तुरुंगात डांबतोय काय. We all know the terror he carried. आणि आम्हाला सगळ्यांना माहितीये ना की पॉलने किती दहशत पसरवली आहे सगळीकडे. I mean, he terrorized the people in Jerusalem. आणि यरुशलेमेतल्या लोकांना दहशत घातली पॉलने. That's what he said in Acts 9:13. असं प्रेषित 9वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये तो म्हणाला. I mean, he was pulling the Christians out of their homes and putting them in prison. ख्रिश्चन लोकांना आपापल्या घरातनं बाहेर खेचून तो तुरुंगामध्ये डांबत आहे. I mean, he is way far behind. आणि तो फार मागे आहे, तो मागचा माणूस आहे. He can never come first. तो कधी पहिला येऊ नाही शकत. He will never come तो first. कधी पहिला येऊ शकत नाही. तो फार मागचा माणूस आहे. He is not even saved. त्याचं तर तारण पण झालं नाही गुरुदेव. Peter, James, John are saved. पेत्र, योहान, याकोब हे सगळे तारलेले आहेत, Their believer आहेत. race they have taken off. आणि त्यांनी सुरुवात केलेली आहे. तुम्ही या पॉल विषयी मला सांगताय असं करायला? Amen. It's like somebody starting the race now and then the race actually started yesterday. म्हणजे कोणीतरी आत्ता शर्यत सुरू केली, पण ऍक्च्युअली शर्यत कालच सुरू झाली होती.
म्हणजे ते कुठपर्यंत पोहोचलं असेल. म्हणजे आय एम ट्राइंग टू टेल यू, गिव्ह यू असं- द आयडिया. मी तुम्हाला एक कल्पना द्यायचा प्रयत्न करत आहे की शर्यत कालच सुरू झालेली होती, पण एखाद्याने ती शर्यत आज सुरू केली तर कालवाले कुठपर्यंत पोहोचते असतील हो. I mean, the fellow who is going to take off today, he will say, forget it. म्हणजे आज जो शर्यतीमध्ये भाग घ्यायला जाणार आहे तो म्हणेल जाऊ दे बाबा, I mean, race was yesterday. कारण शर्यत कालच सुरू झालेली, आता माझा निभाव कुठे लागायचा, Where will I reach? माझा कुठे नंबर लागून मी काय पहिला बिला येणार नाही. In God, there is possibility to come first. पण देवामध्ये शक्यता आहे की आपण पहिले येऊ शकतो. Jesus said, येशू म्हणाले go, जा, don't talk much. तुला सांगतोय ते कर, हे बंद ठेव जरा. This man is my chosen instrument to carry my name before the kings and the Gentiles. हा पॉल माझं निवडलेलं पात्र आहे, परराष्ट्रीयांना आणि राजांना सुवार्ता सांगायला मी याला निवडलेलं आहे. अनन्य तोंड बंद कर, टेप मार तोंडाला आणि मी सांगतो ते I करू. have called him to preach to the Israelites also. इस्रायली लोकांना सुद्धा सुवार्ता सांगायला मी या पॉलला निवडलंय. What God can do through a person, म्हणजे एखाद्या माणसाद्वारे देव काय करू शकतो ना, nobody can say. आपल्या उलुशा डोक्यांना ते कळणारच नाहीये. कोणाला काही सांगता येणार नाही देव कोणाचं काय करून ठेवेल. Many times we give up on somebody, but my God never gives up on that बऱ्याच वेळेला person. आपण एखाद्या माणसावर हार मानून टाकतो की ह्यांच्याच्याने होणारच नाही, मी तर हात टेकले बाबा या लोकांवर. पण देव म्हणतो तू हात टेक, मी नाही टेकले, मी याला बनवणार, घडवणार आणि वापरणार. Some of the parents say, काही आई बाप म्हणतात I am fed up with my child. कंटाळा आलाय मला माझ्या He is a लेकराचा. headache. मुलगा माझा डोक्याला She ताप is a आहे. headache. मुलगी माझी डोक्याला I ताप. can see no hope. मला काही आशा दिसत नाही माझ्या मुलांसाठी. Suddenly overnight they shine. आणि अचानक एका रात्रीत ती मुलं चमकायला लागतात. One touch of Jesus and they shine. येशूंचा एक स्पर्श आणि तीच मुलं तुमची चमकायला I लागतात. mean, you can bear your own testimony. म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची साक्ष सुद्धा पाहू शकताय. Your home people must be saying, तुमच्याही घरची लोक म्हणत असतील is this that same daughter of mine? की माझी तीच मुलगी आहे का, Is this the same son of mine? हा तोच माझा मुलगा आहे का, Is this the same husband of mine who used to fall in the gutter? हा माझा तोच नवरा आहे After का, drinking. एकेकाळी दारू पिऊन नशेत गटारात पडायचा, Is this the same one? आणि तोच आहे का हा, And you will say, yes, I am that आणि same तो one. म्हणेल मी तोच आहे. One touch of Jesus येशूंचा एक स्पर्श changed my destiny. आणि माझ्या आयुष्याची दिशा बदललेली आहे. Praise देवाला God. धन्यवाद. You know, even when Paul wanted to join the apostles in Jerusalem, पॉलला ना जेव्हा यरुशलेममध्ये सगळ्या प्रेषितांना जाऊन भेटायचं होतं तेव्हा सुद्धा, because he was saved, कारण त्याचं तारण झालं ना, he went to Jerusalem मग तो यरुशलेमेत गेला and he told them, आणि जाऊन त्यांना म्हणाला I am Paul. मी पॉल आहे I want to join the 5 wise virgins. आणि मला 5 शाण्या कुमारिकांच्या ग्रुपमध्ये यायचं I आहे. left the 5 foolish virgins. मी 5 मूर्ख कुमारिका आता सोडलेल्या आहेत. All the group, old group, Pharisees and the scribes. सगळा माझा जुना ग्रुप मी सोडलाय, शास्त्र्यांचा, परुषांचा, सदुक्यांचा, I was in that old foolish group. आणि मी त्या मूर्ख नामधाऱ्यांच्या ग्रुपमध्ये होतो. Now I want to join the 5 wise virgins. आता मला 5 शाण्या कुमारिकांमध्ये यायचं आहे. They were hesitant. तर ते जरा डगमगले. हे They सगळे were hesitant. ते जरा डगमगले की याला घ्यायचं का नाही, Because Acts 9:26 says, कारण की प्रेषितांची कृत्य 9:26 वचन, 9:26 प्रेषित, they would not believe that he was a disciple. त्यांचा विश्वासच बसेना की तो शिष्य आहे, की They- आता पॉल शिष्य झाला असा त्यांचा विश्वासच बसेना. who were not believing? कोण विश्वास ठेवत नव्हतं? Not unbelievers, believers. अविश्वासू लोक नाही, बिलीवर लोकांचा विश्वास बसेना की हा बिलीवर झालाय. बोलो. And who was the main person? आणि त्यातला मुख्य माणूस कोण? James, the brother of Jesus. याकोब, येशूंचा भाऊ. None of them believed. कोणीच विश्वास ठेवला नाही की They पॉल, said, this fellow is last. He can never come even, I don't know, in the 100th place. तर ते सगळे म्हणाले की हा शेवटचा आहे, म्हणजे हा 100व्या नंबरवर सुद्धा येऊ शकत नाहीये. Bible in fact says they were all afraid of him. आणि बायबल उलट पक्षी म्हणतं की ते सर्व त्याला भीत होते, घाबरायचे, afraid. त्यांना भीती वाटायची पॉलची. Oh, who has come? See? हा कोण आला? Oh God, बापरे, where are our bouncers? कुठे गेले आपले Throw him बाउन्सर? out. बाहेर काढायला. Amen. अरे किधर गया वॉलंटियर्स को बाहर निकाल. They didn't trust him one bit. एक मिनिट म्हणून त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. But see, when God has done something, he has done something. पण देवाने जेव्हा एखाद्याच्या हृदयात काही काम केलेलं असतं ना, ते केलेलं असतं. Don't hear news from elsewhere. तुम्ही ना बाकीकडनं सगळ्या झालेल्या आकाशवाण्या आणि लोकांच्या बातम्या ऐकू नका. God has done something. देवाने जर त्याच्या जीवनात कार्य केलंय ना, Amen. आमेन, तर केलेलं आहे. And so Paul writes मग पॉल लिहितो in 1 Corinthians 15:8. 1 करीन 15वा अध्याय त्यातलं 8वं वचन, And last of all, शेवटी, what is he saying? And last of all, Jesus appeared to me अगदी also. शेवटाला, अगदी शेवटी येशू मलाही प्रगट झाले.
Hey, last, he appeared to me last. अगदी 1 करीन 15:8 सगळ्यांच्या शेवटी, सर्वांच्या शेवटी येशू मलाही प्रगट झाले. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना भेटला, तो शिकवला, हो. तुमच्या बरोबर होता, हो. जेवला, बसला, असं. सगळं, पण लास्टला मला म्हणजे भेटायला. अगदी शेवटी प्रभू मला भेटले. आणि आपण असतं काय म्हटलं हो. असतं, काय करायचं, तो सगळ्यांना भेटला, मला लास्ट भेटला, मला नाहीच करायचं त्याच्यासाठी. असं म्हणजे आपल्या अंगात यायला तर वेळ लागतच नाही. कमान हालेलुया. Last of all, after meeting everybody, 100, 500, सगळ्यांना 1000 भेटल्यानंतर शेवटी people. मला भेटायला आले. अरे आले ना. And then he says, as to one of untimely birth. आणि अकाळी जन्मलेल्या सारखा Like, I was an aborted baby. अकाळी जन्मलेला म्हणजे अबॉर्ट केलेलं मी संतान. Say, a baby who came not in right time. असं बाळ की जे सगळा काळ भरून जन्मलेलं नाही. Yes, nobody wanted me. आणि कुणालाच मी नको होतो, सगळ्यांना मी नकोसा होतो. I was born at the wrong time. चुकीच्या वेळेला माझा जन्म झाला. I was not born in a normal way. आणि साधारण रीतीने नॉर्मली जसा जन्म होतो तसा काही माझा जन्म झाला नाही. Peter, James, and John, they had great calling. पेत्र, योहान, याकोब बघा त्यांच्यावर किती मोठं कॉलिंग आणि पाचारण. But with me, it was not like माझं that. मात्र असं काही झालं नाही. Not among the 12 apostles. आणि मी त्या 12 प्रेषितांमधला एक नाही. Say, they were the 12 apostles of the Lamb. त्यांचं म्हटलं तर ते सगळे 12 प्रेषित कोकऱ्याचे. All the seats to sit with Abraham, Isaac, and Jacob was filled till then. अब्राहम, इसाक, याकोबा सोबत बसणाऱ्या सगळ्या सीट्स तोपर्यंत भरल्या. And I had no place to sit with आणि them. मला बसायला जागाच नाही त्यांच्या सोबत. Even in the breaking of bread, प्रभू भोजनामध्ये सुद्धा मला त्यांच्या सोबत बसायला जागा they नाही. were all sitting together. प्रभू भोजनात हे सगळे प्रभू सोबत बसले. I was not मी there. तिथे नव्हतोच तेव्हा. Last. मी शेवटी, मी शेवटचा आलोय. अकाळी I जन्मलेला saw the शेवट. Messiah last. आणि मी मसीहाला शेवटी पाहिलं. सगळ्यांचं बघून झाल्यावर मी शेवटी प्रभूला पाहिलं. As though I had been born almost too late for this. असं की जणू फारच उशिरा माझा जन्म झालेला आहे. Premature birth. म्हणजे अकाळी, अकाळी म्हणतात ना, अकाळी प्रसूती झाली 7व्या महिन्यात 6व्या महिन्यात अशी. That was the status of Paul. असं हे पॉलचं स्टेटस. See, so I was the least, so I was not included among the disciples. मी सगळ्यात धाकटा, मी सगळ्यात कनिष्ठ म्हणून शिष्यांमध्ये मला काही समाविष्ट केलं नाही. And it has to be आणि तसंच पाहिजे. because of my cruel attacks on the church of कारण God. ज्या रीतीनं मी देवाच्या चर्चवर हल्ला केलेला होता, भयानक हल्ला, ते सगळं बघून माझ्याशी अशीच ट्रीटमेंट व्हायला हवी, मला I ही deserve it. मिळायला हवी. मी याच लायकीचा आहे. Peter did not treat the church in a cruel way. पेत्राने काही चर्चवरती भयानक हल्ले बिल्ले केले James नाही. and John, they did not persecute the church याकोब, members. योहान यांनी सुद्धा चर्चच्या मेंबरना काही हल्ले केलेले नाही. I did it. मी केलेले आहेत. पॉल म्हणतो मी महाभयानक, I did it. मी केलेले आहेत. See, none of them, Peter, James, John, and Andrew had persecuted the church. त्यांच्यातल्या कोणीही चर्चवरती हल्ला केला नव्हता, छळ केला नव्हता. अँड्रू काय, पीटर काय, जेम्स काय, जॉन काय, कोणीच नाही. None of them hated the church. त्यांच्यातल्या कोणीही चर्चचा तिरस्कार केला नव्हता. None of them hated the Messiah. त्यांच्यातल्या कोणीही मसीहाचा तिरस्कार केला But नव्हता. I hated the पॉल Messiah. म्हणतो मी मसीहाचा तिरस्कार केलेला आहे. Where is any chance there for me? मला संधीच नाही ना की मी त्यांच्या सोबत, त्यांच्या पंक्तीत, त्यांच्या नंबरवर येऊन बसावं. नो चान्स, माझी लायकीच नाहीये. That's why all other apostles are greater than me. म्हणून बाकीचे सगळे प्रेषित माझ्यापेक्षा मोठे महान आहेत. I'm not even good to be called an आणि apostle. मला तर प्रेषित म्हणायसारखा सुद्धा मी नाहीये. I don't deserve to be put in that inner circle. माझी लायकीच नाही की त्या आतल्या ग्रुपमध्ये तुम्ही लोकांनी मला घ्यावं. In the garden of Gethsemane, गेत्सेमनी बागेत they knew all what had happened. त्यांना माहित होतं काय काय झालं. But I was not there. मी नव्हतो तिथे. I was spending most of my early years in the Sanhedrin, माझी अगोदरची सगळी वर्ष मी तर सभागृहात घालवली sitting with the foolish virgins. आणि मूर्ख कुमारिकांच्या सोबत बसून. All of them were foolish virgins. ते सगळे मूर्ख कुमारिकाच होते ना. Trying my best to stamp God's church right out of existence. आणि प्रयत्न करत होतो मी सर्वतोपरी की देवाचं जे चर्च आहे त्याचं अस्तित्व संपावं. I persecuted them छळ केला मी त्यांचा. even unto death. मरणप्राय छळ केलाय मी त्यांचा. I bound them. मी त्यांना बांधलंय. I delivered them into prison. मी त्यांना तुरुंगात डांबलंय. Both men and women. पुरुष स्त्रिया सगळे. Yes. पॉल म्हणतो तर माझी लायकी नाहीये. In Acts 26:9 he says, प्रेषित 26:9 मध्ये पॉल म्हटला बघा, for I truly was of the opinion that it was right for me to do a number of things against the name of Jesus of Nazareth. प्रेषित 26वा अध्याय आणि त्यातल्या 9व्या वचनामध्ये पॉल म्हटलाय
मी नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्या असे मला स्वतःलाही खचित वाटत होते. See that? म्हणजे माझे असे विचारच होते की मी येशूंच्या नावाविरुद्ध गोष्टी करायच्या. Yet, तरी he who was the last became first. जो शेवटचा होता तो पहिला झाला ना. He who was the hated became the most loved. ज्याचा इतका तिरस्कार झाला होता त्याच्यावर सगळ्यांचं इतकं मग प्रेम बसलं. He who hated Jesus became the greatest lover of Jesus. आणि ज्याने येशूचा एवढा तिरस्कार केला तो येशूचा प्रेमी झाला. Praise God. देवाला धन्यवाद. Even the resurrection of Jesus was not seen by Paul. येशूंचं पुनरुत्थान सुद्धा पॉलनी पाहिलेलं नव्हतं. John went to the grave first. योहान पहिला कबरेकडे गेला. Peter saw the Lord not there first. पेत्राने पाहिलं की प्रभू तिथे नाहीयेत हे पहिलं पेत्राने पाहिलं. The ladies saw Jesus first. मग स्त्रियांनी येशूंना पहिलं पाहिलं. Later, every one of them saw the resurrected Christ. मग मागाहून सर्वांनी पुनरुत्थित येशू पाहिले. Paul was nowhere there. पॉल तिथे नव्हताच ना तेव्हा. पॉल कुठे होता तेव्हा? पॉल नव्हता. He writes in 1 Corinthians 15:4-8. 1 करिंथ 15:4-8 मध्ये पॉल लिहितो. After that, Jesus was buried, and that he rose again the third day according to the scriptures. See, he was not there. So he's saying according to the scriptures, and that he was seen of Cephas, that is Peter, then of the 12, and after that he was seen of above 500 brethren all at once, of whom the greater part remain unto this present, but some are fallen asleep. After that he was seen of James, then of all the apostles, and last of all he was seen of me also, as one born out of due time. 1 करिंथ 15:4-8 पॉल म्हणतो, आणि तो पुरला गेला, शास्त्रलेखाप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, आणि तो केफाला दिसला, मग 12 जणांना दिसला, त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक भावांना दिसला. त्यांच्यातील बहुतेक आजपर्यंत आहेत, पण कित्येक निजले सुद्धा आहेत. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला, आणि सर्वांच्या शेवटी अकाळी जन्मलेल्या सारखा जो मी आहे त्या मलाही दिसला. For I am the least of the apostles. कारण की मी प्रेषितांमधला सगळ्यात लहान आहे. पुढे लिहिलंय त्यांनी. Yes, I'm not called to be an apostle मला प्रेषित म्हणून बोलावलेलं नाही, because I persecuted the church. कारण मी चर्चचा छळ केलाय. But the one who was last, पण जो शेवटचा होता he took off like a rocket. तो रॉकेट सारखा वर पहिला आला. In verse 10 he writes, मग 10व्या वचनात तो लिहितो, but by the grace of God I am what I am, and his grace which was bestowed upon me was not in vain, but I labored more abundantly than they all. 10व्या वचनामध्ये पॉल लिहितो, परंतु जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे, आणि माझ्यावर त्याची जी कृपा ती व्यर्थ झालेली नाही, तर त्या सगळ्यांपेक्षा अधिक श्रम मी केलेले आहेत, तरी मी ते नाही. See, he says, I worked more harder than all Peter, James and John put together. पॉल म्हणतो, पेत्र, योहान, याकोब सगळ्यांना एकत्र मिळून त्या सगळ्यांपेक्षा जास्त परिश्रम मी घेतलेले आहेत. Are you learning something? काहीतरी इथे तुम्ही शिकताय का? If you labor for God देवासाठी जर तुम्ही श्रम घेतले with your whole heart and mind and soul and strength, संपूर्ण हृदयाने, मनाने, जीवाने, ताकदीने, you will come first. पहिले याल. Imagine the guts to say, I labored more than them all. कल्पना करा पॉलची काय हिंमत आहे बघा. तो म्हणतो, या सगळ्यांपेक्षा जास्त मेहनत मी केली आहे. पेत्र, योहान, याकोब सगळ्यांपेक्षा जास्त मी मेहनत केली. Because he knew कारण त्याला माहित होतं he has less time. माझ्याकडे वेळ कमी आहे, मी शेवटचा आलोय. Some of you have less time. तसं तुमच्यातल्या काहींकडे कमी वेळ आहे. You have to take off now. तुम्हाला आता टेक ऑफ करायला लागेल. You have to. झपाट्याने पुढे जावं It's लागेल. now or never. आता नाही तर कधीच नाही हो. You have to take off. आता नाही तर कधीच नाही. आता तरी सुरुवात करायला हवी. You have to start living for God. आणि प्रभूसाठी, येशूसाठी आता जगायला सुरुवात करायला हवी. Start serving God. देवाची सेवा करायला आता सुरुवात करायला हवी. And though Paul completed it by saying, yet not I, but the grace of God which was with me. आणि पॉलने त्या वचनाचा शेवट असं म्हणून केलाय, 10व्या वचनाचा, तरी मी ते केलेलं नाहीये, तर देवाची जी कृपा माझ्यावर होती त्याद्वारे मी ते श्रम केले. Everyone has grace. सगळ्यांवर कृपा असते. How many labor more than them all? पण सगळ्यांपेक्षा जास्त श्रम कोण करतंय कृपा घेऊन? That is important. हे महत्वाचं आहे. कृपा That is सगळ्यांवर आहे. Yes. कृपा सर्वांवरी जरी तुझी कोणी म्हणे नाही.
Turn back to the Father's house. बापाच्या घरी पहिलं तर परत या. Turn back to the Father's will. बापाच्या इच्छेत परत या. Put your hand on the plow नांगराला हात घाला. and never turn back वळून परत मागे वळून बघू till नका. you finish that race. ती शर्यत संपेपर्यंत मागे वळून बघू नका. Look at that Samaritan woman. ती शोमरोनी स्त्री पहा. God turns that garbage into a treasure house. देवाने त्या कचऱ्याला खजिन्यात बदललंय. When that Samaritan woman, जेव्हा ती शोमरोनी स्त्री who was called the filth of that village, जिला त्या गावची घाण म्हटलं जायचं, she set out to draw water in the afternoon. दुपारच्या वेळेला पाणी उपसायला ती विहिरीवर यायची. Normally women go early in the morning to draw water from the well. साधारणतः विहिरीवर पाणी उपसायला बायका पहाटे जातात All of them collectively go आणि together. सगळ्या एकत्र जातात. You know, women never go one. बायका कधी एकट्या जातच नाही. Whether it's a washroom or whether it is a mall. बाथरूम असो नाही तर मॉल असो, बायकांना एक तर सगळं गणगोत घेऊनच जायला आवडतं. And मग here this woman, ही बाई she went at 12 o'clock to draw water. दुपारी 12 वाजता विहिरीवर पाणी उपसायला गेली. Why? का? Nobody wanted her. कारण कुणालाच ती नकोशी होती. म्हणजे सगळ्यांना Because she was of the wrong company. सगळ्यांना ती नकोशी झाली होती. चुकीची संगत, चुकीच्या संगतीत राहत होती, चुकीचं काम. That was a fateful day. तो विश्वासू दिवस होता. Fate, तो तिच्या fated day. तिच्या ठरलेल्या दिशेतला दिवस होता. But पण she never knew तिला माहित नव्हतं a fate is going to change. की माझी दिशा आता बदलणार आहे. In one day it's going to change. एका दिवसात माझ्या आयुष्याचा क्रम आणि दिशा बदलणार. The village filth will become a village treasure. आणि गावाची घाण गावाचा खजिना बनणार. The people who didn't want to hear her on that same day, they will start hearing ज्या her. लोकांना तिचा अजिबात ऐकायची इच्छा नव्हती तेच लोक अगदी त्याच दिवशी तिचा ऐकायला लागतील. That is the miracle of God. हा देवानं केलेला चमत्कार आहे. That afternoon, त्या दुपारी probably she just went to the village well, आणि कदाचित ती त्या गावच्या विहिरीपाशी गेली असेल trying to avoid the contact of other women आणि प्रयत्न करत असेल की बाकीच्या बायका कोणी मला भेटू नयेत and trying to avoid the eyes and face of men in that area आणि पुरुषांची नजर तर माझ्याकडे पडूच नाही. because कारण of the contempt जे काही for her, तिच्यासाठी जे काही झालेलं होतं त्यापायी. because she had 5 men तिला 5 पुरुष होते and the one who was staying with her she was not married to her. आणि आत्ताला ज्याच्या सोबत ती राहत होती त्याच्याशी तर लग्नही केलं नव्हतं, अशीच राहत And होती. she knew, आणि तिला माहित होतं I'm a worthless woman. मी नालायक आहे, I'm the last. मी शेवटची आहे, माझी किंमतच नाहीये. But Jesus came all the way पण येशू आले ऑल द वे. to meet that one Samaritan woman. असल्या या लोकांनी घाणेरड्या म्हटलेल्या बाईला भेटायला. She came face to face with the fountain of life. जीवनाच्या झऱ्याच्या समोरासमोर आली ही बाई. Praise God. देवाला धन्यवाद. And suddenly आणि मग अचानक she became an evangelist that same day. त्याच दिवशी ती सुवार्तिका झाली. Same day she became an evangelist. त्याच दिवशी ती सुवार्तिका झाली She became a blessing to that village. आणि त्याच गावाला आशीर्वाद ठरली. A cursed woman became a blessing to that village. शापित बाई त्या गावासाठी आशीर्वाद ठरली. She left her water pot, आणि तिने घागर तिथं सोडली, rushed to the village, गावाला पळत गेली, spoke to them of Jesus. सगळ्या गावकऱ्यांशी येशूविषयी बोलली Whole village came to meet आणि Jesus. संपूर्ण गाव येशूंना भेटायला आलं. You don't know what God can do through you. तुला माहित नाहीये देव तुझ्याद्वारे काय करू शकतो. The first will become last and the last can become first. पहिले शेवटचे होतील आणि शेवटचे पहिले बनू शकतात. So those who are first, let us not be proud. म्हणूनच जे पहिले आहेत त्यांनी एवढा घमेंड बाळगायची गरज नाही. Because कारण sometimes कधी कधी we become like that tortoise and the hare. आपण तो ससा आणि कासव यांची कहाणी आहे ना तसे बनतो. Yes. ससा आणि कासव. The hare ran very fast ससा फार पटपट पटपट धावला and he knew आणि त्याला माहित the होतं nature of the tortoise. कासवाची वृत्ती, कासवाची गती ससा जाणून होता. He knows by the time he will catch up, it will be maybe days. सशाला माहिती होतं की हा काय लवकर पोचायचा नाही, Let me take rest. तर मला जरा आराम करू दे झाडाखाली. I am the first. मीच पहिला आहे I will always remain the first. आणि मीच नेहमी पहिला राहणार आहे. And he slept. आणि झोपला.
And he slept so long, आणि इतक्या वेळ झोपला तो like the तसा. foolish virgins who slept. त्या मूर्ख कुमारिका कशा झोपल्या होत्या तशा झोपाच काढतात. And then this tortoise slowly overtook him also. आणि मग हे कासव हळू आलं आणि त्याच्याही पुढे गेलं And reached the finish line. आणि संपलं, त्या रेषेपर्यंत पोहोचलं ते The कासव. first became last and the last became first. तर पहिला शेवटचा झाला आणि शेवटचा पहिला आला. Praise God. तसं कुणालाही हलक्यात घेऊ नका Amen. आणि कोणी स्वतःला फार भारी मानू नका. That's why I salute everybody. मग सगळ्यांना सलाम ठोकून द्या. Who knows कोणाला that माहिती? fellow will go where? कोणाला माहितीये कोण कधी मोठा होईल. एक सलाम सबको दे दे. Amen. क्या ही जाता है. Even the fellow who is very low before you salute him. अगदी जो तुझ्या अगदी खाली आहे त्याला पण एक सलाम प्रेज लॉर्ड ब्रदर म्हणायला काय जाते आपलं. Who knows that fellow will be Billy हो. Graham काय माहिती उद्या उठून तो बिली ग्रॅम झाला तर, or become Catherine उद्या Coleman. उठून ती कॅथरीन कोलमन झाली तर, And we have to stand in line to आणि get आपल्याला prayed. रांगेत उभं राहावं लागेल मग त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्यायला. तर जे दिसतील त्यांना इज्जतीत प्रेज द लॉर्ड म्हणायला शिका. Praise God. सबको सलाम करना बेटा. अपनी इज्जत थी किधर, प्रभु ने दी इसलिए हुई ना, तो दे ना सलाम एक सबको. Look at the man at Gadara. गदारा मधला माणूस He होता. was a demonic man. सैतानी माणूस होता. None wanted to be associated with him. कोणालाही त्याच्या संगतीत राहायची इच्छा नव्हती. He roamed freely in the tombs. आणि तो थडग्यांमध्ये कब्रस्तानामध्ये फिरायचा, धावायचा He could no longer communicate with anybody आणि कुणाशीच तो बोलू शकत नव्हता. because he was not a sensible man. कारण तो शुद्धीत नव्हताच ना. Because the only voices he heard in his spirit were the voices of wicked spirits. कारण त्याला आत्म्यामध्ये फक्त दुष्ट आत्म्यांचेच आवाज ऐकू यायचे. And they were only telling him, destroy yourself, cut yourself, kill yourself. आणि ते सैतानी दुष्ट आत्मे फक्त त्याला तू स्वतःला ठार मार, स्वतःला काप, स्वतःला मार असं सांगायचे. But Jesus came पण येशू आले to Gadara गदाराला. to save that one man. त्या एका माणसाला तारायला येशू तिथे आले That changed his destiny forever. आणि त्यातून त्याची आयुष्याची दिशा कायमची बदलली. Praise God. आमेन. That same day, त्याच दिवशी Jesus got into the boat to go. येशू नावेत चढले जायला He came to him आणि आले त्याच्याकडे. and Jesus told him, now what? आणि येशू त्याला म्हणाले आता काय. Please तर म्हणे प्लीज take me with you. मला तुमच्या सोबतच घेऊन जा ना Take me आता. with you. I am hungry and thirsty for कारण मी you. तुमच्यासाठी भुकेला आणि तानेला आहे. आता मला तुमच्या सोबतच ठेवा. Where you go, I will go. जिथे तुम्ही जाल तिथे मी जाईन. Where you lodge, I will lodge. जिथे राहाल तिथे मी राहीन. Your God is my God. तुमचा देव आता माझा देव Your झालेला people आहे. shall be my आणि people. तुमचे लोक माझे लोक I होणार. left the 5 foolish virgins. मी त्या 5 मूर्ख कुमारिका सोडल्या I want to join the 5 wise आणि मला virgins. 5 शाण्या कुमारिकांमध्ये यायचंय. Jesus said, तर येशू त्याला म्हणाले you cannot come and follow me. असं नाही, तू माझ्या मागे येऊ शकत. Go to your family. तुझ्या परिवाराकडे जा, Go to your friends. तुझ्या मित्रांकडे जा, Go to your own people. तुझ्या स्वकीयांकडे, स्वतःच्या लोकांकडे जा. Go and tell them त्यांना जाऊन सांग how much the Lord has done for you. प्रभूने तुझ्यासाठी किती सारं केलेलं And आहे what great mercy he has shown to आणि you. किती मोठी दया देवाने तुला दाखवली आहे. त्यांना जाऊन सांग. He said, this is my mission from today. तर तो म्हटला आजपासून हीच माझी कामगिरी, This is my mission. आजपासून हेच माझं मिशन. The devil was speaking to me सैतान माझ्याशी बोलत होता and I was cutting myself. आणि मी स्वतःला कापून घेत होतो. But now Jesus spoke to me. आता येशू माझ्याशी बोलले. Now I will serve him. आता मी येशूंची सेवा करणार. A full turnaround. आणि पूर्ण वळला. Went to 10 cities. 10 नगरांमध्ये गेला. Decapolis means 10 cities. दकापोलीस म्हणजे 10 नगर. And whomsoever came before him, he shared him about the love of Jesus. आणि जो कोणी त्याच्या समोर आला त्याला प्रत्येकाला त्याने येशूंचं प्रेम सांगितलं. Praise God. देवाला And धन्यवाद. Bible says आणि बायबल म्हणतं in Mark 5:20, मागचा 5वा अध्याय त्यातलं 20व वचन, all those who heard were amazed by what he said. जे सगळे त्याचं ऐकत होते, ज्या सगळ्यांनी त्याचं ऐकलं ते सगळे त्याला बघून आश्चर्यचकित झाले. Praise God. सगळ्यांना त्याचे आश्चर्य वाटले. मार्क 5:20. The last became first. शेवटचा पहिला आला. See, this scenario was repeated many times during the earthly ministry of Jesus. आणि असं हे चित्र येशूंच्या पृथ्वीवरील सेवेमध्ये अनेक वेळेला दिसलेलं आहे. In each of these cases and more, आणि अशा अनेक घटनांमध्ये आपण पाहू शकतो. one encounter of Jesus, येशूंचं एक दर्शन, their lives were turned completely. येशूंची एक भेट आणि त्यांची जीवन पूर्णपणे बदलायची. They shined like stars. आणि ते असे तेजोमय होऊन चांदण्यांसारखे चमकायचे. What about you tonight? आज रात्री तुमचं काय आहे? Rise, call on the name of the Lord. उठा आणि प्रभूच्या नावाला हाक मारा. Whatever your situation is, जी काही तुमची परिस्थिती असेल, Jesus wants to turn your life around. येशूला तुमचं जीवन अगदी वळवून टाकायचं. Not only in spiritual
places, आणि फक्त आध्यात्मिक जागी नाही, even in your secular jobs, तुमच्या जगातल्या नोकरीमध्ये सुद्धा you who never got promotion will get promotion ज्या in तुम्हाला Jesus' कधी name. बढती नाही मिळालेली त्यांना येशूंच्या नावात आता बढती मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. One lady came to me and said, एक बहीण माझ्याकडे येऊन मला म्हणाली, for many years, म्हणे अनेक वर्ष I was working in this company, या एका कंपनीत मी कामाला आहे never got promotion. आणि मला कधीच त्यांनी बढती दिली My नाही. boss never gave माझ्या promotion, बॉसने मला कधी पगारात वाढ बढती but I दिली was नाही. faithful. पण मी मात्र त्यांच्याकडे विश्वासूपणे काम केलं. And when you people said that you want us to work in the church, I gave my name. आणि मग तुम्ही लोक म्हणालात की चर्चमध्ये आम्हाला काम करायला लोक हवेत ना, असं अनुवाद करायला आणि अनाउन्समेंट वगैरे वगैरे, तर ती म्हणते माझं नाव मी दिलं And I said, I will do something for God. आणि म्हणते की मी ठरवलं मी देवासाठी काहीतरी करणार. And then मग she wrote an application. अर्ज लिहिला I want a little raise in my salary. की मला थोडं पगारामध्ये वाढ हवी आहे Gave it to some in that department आणि or whatever. कंपनीमध्ये ते काही डिपार्टमेंट होतं त्याला देऊन टाकला तो अर्ज. And they misplaced her application. त्यांनी काय माहिती तिचा अर्ज कुठेतरी त्यांच्याकडनं राहून गेला का हरवला The boss did not see it. आणि तिच्या बॉसने तो पाहिलाच नाही अर्ज. Another case of Mordecai. म्हणजे मर्दखयासारखं झालं ना की महालातल्या राजांना पत्ताच नाही की यांनी एवढं सगळं केलेलं आहे. This always happens with us. असं होतं ना आपल्याशी तर Our नेहमीच असतं. application only gets lost. Oh, आपले Our अर्ज. things only get lost. म्हणजे आपल्याशी तर नेहमी असंच होतं, आपले अर्जच हरवतात, आपल्या गोष्टीच हरवतात, But God is with us. पण देव आपल्या सोबत आहे. And then मग one day she went to the boss' house. एके दिवशी ना तिला बॉसच्या घरी बोलावण्यात Some आलं. work. काहीतरी कामानिमित्ताने त्यांना बोलवलं जायचं, ते एके दिवशी परत त्यांना बॉसच्या बंगल्यावर कामाला बोलवलं. And she reminded the boss. मग तिनं जाऊन बॉसला आठवण करून He दिली. said, I didn't get your तर application. बॉस तिला म्हणाला की पण मला तुझा अर्ज नाही मिळाला. They searched. मग त्यांनी शोधलं They got it. आणि मिळाला. He said, okay, तर बॉस म्हणाला ठीक आहे, how much raise do you need? किती तुला वाढ हवी आहे, How much raise do you need? किती तुला वाढ हवी आहे, बॉस विचारतोय कामगाराला. Can you imagine? Boss is not saying, I will give you so much. बॉस असं नाही म्हणत आहे की मी तुला एवढं एवढं देईन, बॉस तिला विचारतोय तुला किती हवंय. And she was shocked. तिला धक्काच बसला. 1 minute she didn't know how to respond. एक मिनिट तिला कळलंच नाही की आता काय उत्तर देऊ. She said, by evening I will tell ती you. म्हणली सांगते हा थोड्या वेळात, थोड्या Because संध्याकाळी. you are not ready for such a shocker. कारण तयारच नव्हती ना ती असा धक्का बसायला की आता मला विचारतायत तुला किती हवंय. She phoned her husband. मग तिने नवऱ्याला फोन केला. How much should I ask? किती मागू. He said, ask what you want. तर नवरा म्हटला आता हवं ते माग. Ends of the earth as your possession. बस I will give. पृथ्वीच्या दिगंतापर्यंत इस्टेट माझी असं म्हण. And then मग she calculated. तिने हिशोब लावला डोक्यात Extra only she said, I'll ask. आणि थोडस जास्तीच ती म्हटली मी मागते. So she told the boss, सुवर्ण योग आलेला आहे, सोडायचा कशाला. आणि मग बॉसला सांगितलं this much I want. मला एवढे एवढे पाहिजे. She knew that he will say no. तिला माहिती होतं की बॉस नाहीच म्हणेल. He said, मग बॉस म्हणाला more than this I will give you. याहून जास्त दे. Then she realized I should have asked more. मग तिला परत असं वाटायला लागलं की अरे जास्त मागायला हवे होते. 60% increase. 60% वाढ दिली तिला बॉसने. The last will be first. शेवटचे पहिले होतील. 60% वाढ कशाला म्हणतात. Praise God. Amen. Anything is possible. काही होऊ The शकतं. word that I preach from here, जो शब्द मी इथून सांगतो, if you apply it in your life, तो शब्द तुमच्या जीवनात जर तुम्ही वापरला from the dungeon to the palace he will take you. तर दलदलीतून तो तुम्हाला महालापर्यंत नेईल. Praise God. देवाला धन्यवाद. Like Bartimaeus, जसं बार्तिमेय begging on the roadside. रस्त्याच्या कडेला बसून भीक मागतोय. He threw away that container forever and ever. कटोरा कायमचा फेकूनच दिला त्यांनी. संबंध नाही मेरा और कटोरे का इसके आगे. Praise God. हालेलुया. Now Jesus touched me. येशूंनी मला स्पर्श केलाय. That road will never see Lazarus ever again. त्या रस्त्याला परत मी कधी दिसणार नाही. तो रस्ता परत मला कधी पाळणार नाही. माझा रस्ता बदलला. Say, people would have said, लोक म्हणाले असतील, where is that Lazarus? अरे हा रस्त्याच्या कडेला बसायचं तर बार्तिमेय कुठे रे. Sorry, Bartimaeus. अलीकडे दिसत नाही. Where is Bartimaeus? अलीकडे वो बैठता था बाहर, वो गेट के बाहर बैठने वाले दिख रहे हैं आजकल. I am Bartimaeus मी बार्तिमेय. with the bow and nice shirt. असं बो वगैरे घालून. I will never sit there now. अभी गेट के बाहर नहीं, अभी मैं पहले रांग में रहता. Amen. असं. Like Simon Peter, शिमोन पेत्र life changed. आयुष्यच बदललो. Mary Magdalene, मरिया मगदालिया life changed. जीवनच बदललं. Thief on the cross. वधस्तंभावरचा Life चोर, changed. जीवन बदललं. Put your faith in high gear today. आज तुमचा विश्वास हाय गिअरला टाका. Amen. आमेन. एकदम वरचा गिअर धरा. Like the woman caught in adultery. जसं ती व्यभिचारात पकडलेली बाई, Her life changed. तिचं जीवन बदललं. Praise God. आमेन. Amen. आमेन.
Take up your cross. Follow आपला Jesus. वधस्तंभ उचलून येशूंच्या मागे चालायला Your लाग. star will shine. कधी ना कधी तुझी चांदणी चमकणार. In this life, if you shine, the next life you will double shine. आणि या आयुष्यात जर तू चमकला तर येणाऱ्या आयुष्यात डबल चमकणार. Amen. Amen. Your voice matters to the world. तुझा आवाज जगासाठी महत्वाचा आहे. मेरी आवाज सुनो. हा, Your voice matters. तुझा आवाज जगासाठी महत्वाचा आहे. तुझ्या आवाजाने फरक पडतो. Amen. आमेन. Where once you didn't have a voice, now you have a voice. जिथे एकेकाळी तुझा आवाज चालायचाच नाही, तिथं अलीकडे तुझा आवाज आहे. God has given you a voice. देवाने तुला आवाज दिलाय. He has touched your mouth. देवाने तुझ्या मुखाला स्पर्श केलाय. Praise God. देवाला धन्यवाद. To many of you, God has given you a second chance तुमच्यातल्या अनेकांना देवाने दुसरी संधी दिली बरं का. to make all wrong things right. सगळ्या चुकीच्या गोष्टी बरोबर करायला. He has given you that last chance. शेवटची संधी देवाने तुमच्यातल्या अनेकांना आता दिलेली. आता परत गोंधळ घालू नका. He is saying, come on, son, run. आणि देव म्हणतोय चल लवकर धाव Run. धाव. No, but I will be still last. नाही मी तरी शेवटचाच राहीन. I will push you in such a way you will become first. असं ढकलीन ना तुला, तू पहिला येशील. देव म्हणेल एवढं त्याला पुढे नेतो तरी याला Praise मागे यायचंय. God. Amen. Amen. Like Samson say, once again I will rise. शमशोनाप्रमाणे म्हणा परत एकदा मी वर येणार I आहे. will rise. मी वर येणार. Once again I will shine. परत एकदा मी चमकणार. God is giving you one more chance देव तुम्हाला अजून एक संधी देत आहे. before he takes you home. देवाने तुम्हाला घरी नेण्या अगोदर, घरी नाही घरी 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 नेण्या अगोदर देव Amen. म्हणतो एक संधी अजून देतो. One चल more chance. एक संधी अजून देतो. चल. Say, Jesus looked at that adulterous woman and said, where are your accusers? यशूंनी त्या व्यभिचारी बाईकडे बघितलं आणि तिला म्हटले तुझे निंदक कुठे गेले. Before you coming to me, everybody was accusing you. तू माझ्याकडे येण्या अगोदर हे सगळे तुझी निंदा करत होते. One touch of mine, all stopped accusing आणि you. माझा एक स्पर्श झाला तर सगळ्यांनी तुझी निंदा संपवली, सोडली. Has nobody condemned you, कोणी woman? तुला दंडातल्या नाही केली का बाई. She said, no, nobody. म्हणली, नाही. Where are you? Those accusers of yours. कुठे कुठे गेले ते निंदक, कुठे गेले. No, they are not there. नाही कोणीच Yes, नाहीये. once Jesus comes in your life, येशू तुझ्या जीवनात आले there is ना no condemnation. की दंडाज्ञा नाहीये. आमेन. No condemnation for those who are in जे Christ. येशू ख्रिस्तात आहेत त्यांना दंडाज्ञा नाहीये. She said, ती म्हणाली Lord, no man. प्रभू नाही, एकही माणूस नाही. Nobody is there. कोणी नाही, Not even one. एकही नाही. No, Lord. नाही ना. Where are they? कुठे गेले. Gone, Lord. गेले. Praise कारण God. नसेल जो कोणी पापी तुझ्यामध्ये हे मी गायलं तर सगळे गेले. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus said, येशू म्हणाले, neither do I condemn you. मी तुला दंडाज्ञा देत नाही. जा See that you don't sin anymore. परत पाप नको करू. बस मी तुला दंडाज्ञा देत नाही बेटा. वापस पाप मत कर. While it is जा. sweet and pleasant to be given another chance in life, आणि आयुष्यामध्ये परत एक संधी देणं जसं गोड आणि सौख्यमय आहे. grab it with both hands. ती गोडवी ते सौख्य तुम्हाला लाभतंय. दोन्ही हातांनी ओरबडून घ्या. मी म्हणते Make use of the golden opportunity that God is giving you. सुवर्ण संधी देव तुला देतोय. तू लाथाडतोय कशाला. Such a privilege to serve God. काय सौभाग्य आहे देवाची सेवा करणं. Such a privilege to take the name of Jesus अरे येशूंचं नाव घेणं सौभाग्य आहे. from this mouth, to take the name of Jesus. What a privilege. या मुखाने येशूंचं नाव घेणं काय सौभाग्य लाभलंय आपल्याला. Amen. आमेन. नाही तो कुठे होतो आपण. कुठे काळी कुठे खितपत पडलो होतो. प्रभूने आणलंय. Amen. आमेन. Just when our life would have been taken away. आपलं आयुष्य म्हणजे अगदी जाणारच होतं. Yes, that adulterous life was going to be taken away. त्या व्यभिचारी बाईचं जीवन संपणारच होतं. They were ready with the stones. ते दगड घेऊन तयार होते तिला ठेचायला आणि मारायला. Because according to the law, कारण नियमशास्त्रानुरूप adulterous woman has to be stoned and crushed to death. व्यभिचारी बाईला असं दगडमार करून ठेचून ठार मारायचं. Ready with the stone. तर ते दगड घेऊन तयारच होते. One touch of Jesus. पण येशूंचा एक स्पर्श झाला. All those fellows, they had to throw the stone down and hit their stone on their own head and run away. आणि त्यांना सगळ्यांना ती दगड फेकावी लागली. नाहीतर स्वतःच्या डोक्याला मारावी लागली आणि पळून जावं लागलं. My daughter, I'm giving you a second chance. माझ्या मुलीला मी दुसरी संधी देत आहे. My daughter, I'm giving you a second chance. माझ्या मुली मी तुला दुसरी संधी देत आहे. My son, I'm giving you a second chance. माझ्या मुला मी तुला दुसरी संधी देत आहे. Praise God. संधीचं सोनं करा. संधीचं सोनं करा. That mercy that smiled on that adulterous woman ती जी दया त्या व्यभिचारी बाईवर हसली, स्मितहास्य देऊन गेली, is smiling at you also. तीच दया तुला पाहून सुद्धा स्मितहास्य देत आहे. You will take off.
की तू पुढे जाणार. Amen. आमेन. You will take तू off पुढे जाणार and your life will change. आणि तुझं जीवन बदलणार. Blessings will be poured forth. आशीर्वाद तुझ्यावर ओतले जाणार. People will know your name. लोकांना तुझं नाव कळणार. Amen. आमेन. People will say, लोक म्हणणार this person was last. हा शेवटचा होता. Now see, आता बघा, I know of people. मला असे काही लोक माहित आहेत, I used to go after them. त्यांच्या मागे 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 मी जायचो, They used to never bother about me. पण ते माझी काही फिकीर करायचे नाहीत. Today, आज they are taking appointment to meet me. माझी अपॉइंटमेंट घेऊन मला भेटायला येतात. The Lord Jesus is saying, प्रभू येशू सांगतोय, has the government condemned you? सरकारने तुला दंडाज्ञा Family केली, condemned you? परिवाराने तुला दंडाज्ञा Friends केली condemned you? का? मित्रांनी तुला दंडाज्ञा Have they केली written you off? आणि सगळ्यांनी तुला सुनवूनच टाकली कायमची की खलास, I will stand by you. मी तुझ्या बाजूने उभा राहीन. Jesus is saying, I'll stand by येशू you. म्हणतायत मी तुझ्या बाजूने उभा राहीन, Receive my forgiveness माझी क्षमा स्वीकार and sin no more. आणि आजपासून परत पाप करू नको. His mercies are so great. त्याची दया एवढी मोठी आहे. That thief on the cross, तो वधस्तंभावरचा the चोर, government had given up. सरकारने हार मानली The त्याच्यावर, public had given up. लोकांनी The लोकसमुदाय, society had given up. समाजाने, सरकारने, सत्तेने त्याच्यावर हार मानली. They said, ते म्हणाले, we cannot reform this fellow. या चोराला आम्ही नाही बदलू शकत. If we leave him on the road, याला जर परत रस्त्यावर सोडला there will be a murder. तर परत खून होईल. If we leave him in that street, याला परत जर रस्त्यावर आणला, he will enter somebody's house and rob it. कोणाच्या तरी घरात शिरून लुटेल. There is no reformation. हा नाही बदलू शकत. No सगळ्या- jail can reform him. कुठलेही जेल त्याला बदलू शकत नाही, Nobody can change him. कोणी त्याला बदलू शकत His नाही, parents cannot change him. त्याचे आई बाप त्याला बदलू शकत नाहीत. So we have to put him on the cross. तर याला वधस्तंभीच खिळा. Only if he dies, जेव्हा तो मरेल we will have peace. तेव्हाच आम्हाला शांती लाभेल. Jesus said, येशू म्हणाले, one touch of mine, माझा एक स्पर्श, he will become the saint of God. तो देवाचा संत बनेल. He will become saint. तो देवाचा संत बनेल. And that's what he became. आणि तसाच झाला तो. Praise God. देवाला धन्यवाद. Power in the cross. वधस्तंभात फार सामर्थ्य आहे. Amen. तुम्हाला तो अशक्तपणा वाटतो आणि लाजा वाटतात, पण तेच भूषण आहे ऍक्च्युली. Say, remember me, Lord, माझी आठवण ठेव प्रभू, when you enter your paradise. जेव्हा तू तुझ्या सुखलोकात प्रवेश करशील. That's मुझे all. याद रखना, मुझे भूल ना जाना. Give me another chance, Lord. मला अजून एक संधी द्या दे बाप्पा, Forgive me, Lord. मला क्षमा करा. You know, repentance is so powerful. पश्चाताप फार सामर्थ्यवान आहे. People make repentance once a year. लोक पश्चाताप वर्षातून एकदा करतात. I make repentance every मी day. पश्चाताप रोज करतो. मी नाक रोज रगडतो. We will learn about repentance, the शिकू आपण. power of repentance. पश्चातापातल्या सामर्थ्याविषयी एकदा शिकूच या. Restitute your ways before it's too late. फार उशीर होण्या अगोदर मार्ग सुधार. Amen. आमेन. Retrace your steps. आणि पावलं मागे घे. Come back to the Father's house. बाप्पाच्या घरी परत ये. Amen. आमेन. What wrong you did, start doing right. जे काही चुकीचं तू केलेलं असशील ते बरोबर करायला लाग. आता Say, सुधरवायला लाग. if you have deceived somebody, कोणाला फसवलं असशील, ask for forgiveness. त्यांना जाऊन क्षमा माग. I know one policeman was there. मला एक पोलीस व्यक्ती ठाऊक आहे जे Name was Lahase. आमच्या सोबत होते पूर्वी. ब्रदर लहासे त्यांचं नाव. Today he's gone to be with the Lord. आता प्रभूकडे राहायला गेलेले आहेत. He was a policeman. पोलीस होते ते, A terror. म्हणजे दहशत. All these thieves and robbers used to get scared of him. सगळे चोर लुटारू त्यांना घाबरायचे एकेकाळी. But he used to take lots of money. पण ना ते लाच खूप घ्यायचे लोकांकडून. होते पण असे उंच पुरे. And one day he just came for a Saturday blessing meeting एके दिवशी असं झालं की ते आमच्या शनिवारच्या सभेला तिथे खडकीला ऑल सेन्स मध्ये आले, in his police uniform. पोलीसचा युनिफॉर्म घालून. The Lord touched him प्रभूने त्यांना स्पर्श केला. in such a way असा केला he became born again. की त्यांचा नवीन जन्म झाला. He was so excited. आणि त्यांना एवढा आनंद झाला One Saturday he came. की एका शनिवारी ते आले. He brought 4-5 people. 4-5 लोक घेऊन आले. I said, now what is this? म्हटलं आता हे काय? No, he said, I want to come on the stage. तर म्हणे नाही, मला स्टेजवर I यायचं, want to say something from the stage. मला वरून काहीतरी बोलायचंय. I said, okay. म्हटलं ठीक आहे. And he said, आणि म्हणाले, these are the people I took bribes from. हे 4-5 लोक जे कोणी ते घेऊन आले होते, म्हणाले ह्यांच्याकडनं मी लाच घेतलीये, And चुकीच्या I'm रीतीनं returning it back. पैसा उकळलाय, तो पैसा मी परत करतोय त्यांना. I'm returning it back. मी त्यांना तो पैसा परत देतोय. मी त्यांच्याकडनं लाच घेतलीये. Let them know त्यांना कळू दे. my Jesus has changed me.